आज आपण बनवणार आहोत शेव। तर मी इथं 2 वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाट्या तांदळाचं पीठ, 3 चमचे लाल तिखट, थोडंसं हिंग, 2 चमचे धनापूड, चवीपुरतं मीठ। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपण हे पीठ गरम पाण्यामध्येच मळायचंय, जास्त पण गरम नाही करायचं, थोडंसं गरम झाले की काढून घ्यायचंय। आणि आता आपण हे गरम पाण्यामध्ये मळून घेऊयात। थोडंसं तेल, हे आपल्याला असा गोळा मळून घ्यायचा आहे। जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, मीडियम। आणि आता आपण सोऱ्यामध्ये असं पाण्याचा हात लावून पीठ सोऱ्यामध्ये भरून घेऊया। तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि आता मीडियम गॅस केलाय। मीडियम गॅसवरच आपली शेव आपल्याला टाकायची, नाहीतर आपल्याला मोठा गॅस केला तर हाताला वाफ लागेल। आपल्याला आता दोन्हीकडनं भाजून घ्यायची आहे। ह्या अशाच पद्धतीने आपण आता सगळी शेव करून घेऊयात। शेव टाकून झाली की मग आपण मोठा गॅस करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरच शेव भाजायची आहे। फक्त टाकतानाच आपल्याला मीडियम करायचं आहे। ही आपली आता सगळी शेव करून झालेली आहे। बघा, 2 वाट्या फक्त डाळीचं पीठ आणि 2 वाट्या तांदळामध्ये आपली एवढी शेव झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी खुसखुशीत। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। शेवची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।